गोव्यामधील अर्पोरा परिसरामधील नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली। या आगीत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला। मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते। इलेक्ट्रिक पायरो फायर गनमुळे ही आग लागल्याची माहितीही समोर येते। फायर गन मधील ठिणग्या ज्वलनशील पदार्थांवर पडल्या आणि काही क्षणातच आग वेगाने पसरली। मृतांमध्ये 3 ते 4 पर्यटकांसह क्लब कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। या घटनेत दोघांचा होरपळून तर इतरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहितीही समोर येते। या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलंय। गोव्यातल्या अर्पोरा इथं असणाऱ्या एका पबमध्ये रात्री आग लागलेली होती आणि त्याच आग लागलेल्या पबच्या बाहेरून मी सध्या आपल्या सर्वांना ही दृश्य दाखवतोय। आपण जर बघितले तर हा संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त खरं तर सध्या तैनात आहे। कुठल्याही व्यक्तीला आतमध्ये जाऊ देखील दिलं जात नाही। मीडियाच्या कुठल्याही मीडियाकर्मींना देखील आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये। खरं तर आतमध्ये अनेक दृश्य जे आहेत ती मीडियाच्या माध्यमातून समोर येऊ शकतात, मात्र कुठल्याही व्यक्तीला आतमध्ये जाण्यापासून हे सर्वजण रोखताना पाहायला मिळतात। 2 दिवस ही पार्टी जी होणार होती त्याचं हे होर्डिंग आपण बघतोय। त्याच होर्डिंगवरून आपल्याला दिसतं या ठिकाणी एक मोठी पार्टी देखील होणार होती आणि त्याच पार्टीवेळी पार्टी संपल्यानंतर खरं तर ही दुर्घटना घडलेली आहे आणि त्या दुर्घटनेमध्ये 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर यामध्ये काही कर्मचारीच असल्यामुळं ही घटना जी आहे ती त्या ठिकाणी समोर येताना दिसते, मात्र 4 पर्यटक होते त्यांचा मृत्यू देखील या सगळ्या दुर्घटनेमध्ये झालेला आहे। या सगळ्या प्रकरणाच्या त्या मुख्यमंत्र्यांनी तर दखल घेतलेली आहे, मॅनेजरला अटक केलेली आहे, मात्र जो मालक आहे तो मालक या ठिकाणी इलिगल पद्धतीने कुठल्याही परवानगीशिवाय जर त्या ठिकाणी हा पब बांधून त्याच्यातून कमाई करत असेल तर त्याची देखील चौकशी केली पाहिजे आणि त्या व्यक्तीवरती देखील त्या मालकावरती देखील गुन्हा दाखल करून आता त्यांना अटक करण्याचे देखील आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। घडलेल्या घटनेला देखील जबाबदार कोण आहे असा देखील प्रश्न जो आहे तो या सगळ्या नेत्यांनी केला। त्यामुळे निश्चितच या सगळ्या घटनेमध्ये फॉरेन्सिक टीम आता पोहोचलेली आहे, त्यांच्याकडून नेमकी माहिती पुढे जाऊन काय येते हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, गोवा।